तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगवर. आता आले बघा नांदेडमध्ये निघून पुढे आले यवतमाळपाशी आणि गाडी आता थांबवली तर टायरवाल्या दुकानपाशी. आता तुम्ही म्हणजेला गाडी का थांबवली टायरच्या दुकानपाशी. तर विषय बघा असा झाला, यो टायराच्या चिंध्या फाड झाल्या. चिंध्या फाड टॉपच्या विषयामध्ये असं झाले बघा. ही खरं तर हे टायर उमरखेडमध्येच झाले मगाशी. असं काय टायराचा पंक्चरचा पण आवाज आला नाही, फुटलेला पण आवाज आला नाही, मनानं असं झाले बघा. आणि हे असे टायरात चिंध्या झाल्यात आणि ह्याचा गोल पट्टा आहे का नाही वर केबिनवर टाकला आहे. आता माझ्याकडे ही व्हिडिओ तर वर जाऊन करू शकत नाही, टाईम नाही तेवढा. तुम्हाला फोटोज दाखवला आहे बघा. ह्यो सगळ्या चिंध्या झाल्या. साईडचा एवढाच बॉल्ट राहिला आहे. ही बाकी वरचं सगळं हे असते का नसलं, हे रस्त्यावरनं तुटत पडले. बघितलं मागं उमरखेडमध्ये झालं तर रात्रीच दिसत नव्हतं. आता जरा यवतमाळमध्ये येऊन थांबले टायरवाल्याचं दुकानपाशी. तर तिथं टायर पाक स्टेपनीतनं बाहेर निघाले. काय झालं बोंबला, टायर इथं नाही. चला पुढं बघूया. आता गाडीत बसलो जाऊ, तुम्हाला लागली आता लागले तर मस्तपैकी हायवेला. आता देवाची कृपेनं पुढं आपल्याला टायराचं दुकान तर मिळालं पाहिजे. इथं बघितलं सोडा टायर बोंबलाला रिमोल्टचं टायर म्हणायला लागले 6,000 7,000 रुपये. मग आता सेट म्हणले ते रिमोल्ट घेण्यापेक्षा मस्तपैकी बटनच टायर घ्या. किती लईत लई 17,000 रुपये जाते म्हणले. पण कायमचं आपल्याला येते वापरून त्याला रिमोल्ट आणि होते. कुठल्या तर गाडीला लिफ्टिंगला तर जाते म्हणले. आणि ह्या गाडीला तर शक्यतो आहे का नाही, त्याने आपल्याला रिमोल्ट टायर देत नाहीत, बटनच देतात. रस्ता बघा कसा येऊ, गाड्या अशी रस्त्याला चालत्या पळत्या म्हटल्यावर बटनच टायर द्यायला पाहिजे. असा विषय आहे बघा. इथं ऊन तर एवढं पडले का नाही तुम्हाला सांगतो. सकाळी 10-11 जसं ओलांडते ऊन पडलंच. उन्हात ती गाडीच पळू वाटत नाही. लय 60च्या वर गेले की असं अंगावर काटा येते, त्यामुळं पळवायला नको वाटते. तर मित्रांनो नमस्कार. आता मी थांबले बघा यवतमाळमध्ये. बरोबर मगाशी यवतमाळ जरा अलीकडे होतं. आता ते तुम्हाला बोर्ड बघू शकताय तुम्ही. आता त्या एका ॲरोमुळे ते झकून गेलाय. आता प्रॉपर आम्ही यवतमाळमध्ये आहे बायपासला. गाड्या इथं भरपूर थांबल्यात नाश्ता करायला इकडं तिकडं. आणि इथं आता टायरवाला दुकानपाशी थांबले. ते दिसते थांबा एकदम एकच मिनिट झूम करून दाखवतो. हे टायर दुकान आहे. त्या टायर दुकानापाशी आहे की नाही टायर बघायला लागल्यात हाय का लिफ्टिंगला. मग ती सेटला फोन केला, त्याने म्हटले नवीनच टायर घाला. मग आता नायलॉनचा अपोलो जो नायलॉनचं रनिंग बटनाच आहे की नाही, आता टायर यायला लागले मागवले. टायराच्या दुकानापाशीच गेलो असतो, पण इथं यवतमाळपासून आज जरा रास्त लांब आहे, 1 किलोमीटरवर. कसं आहे गाडी पण भरली आपली, ते परवडत नाही. मग टायर आपण रिक्षातनं मागवले, टायर यायला लागले. आता जे फुटलेलं टायर मगाशी बघितलेलं ते आपण टायर काढायचं आहे आणि ते नवीन टायर तिथं रनिंग बटनाचं बसवायचं आहे. आणि कसं आहे मागच्या लिफ्टिंगला जरा झीज कमी होत्या टायराची आणि पुढचं जे लिफ्टिंग आहे त्याला टायराची झीज लवकर होत्या. लवकर म्हणजे लईच लवकर होत्या. असं म्हणजे माझ्या गाडीला ह्या गाडीला आहे का म्हणजे प्रॉब्लेम आहे काय ही काय माहीत नाही का. सगळ्या गाड्यांना तसंच असते काय. तुम्ही जर 16 टायर चालवत असला तर मला कमेंट करून सांगा ते पुढचं टायर लवकर दिसते का नाही, का गाडीला काय प्रॉब्लेम असते. तर दुसरी गोष्ट कसं आहे डबल लिफ्टिंगची 14 टायरमध्ये पहिलाच प्रवास करायला लागले पहिल्यांदाच. म्हणजे झाला तर महिना 1.5 महिना झाला सोडा. तसं तरी पण विचारलं तुम्हाला काय माहीत असलं नसलं. कसं आहे तुम्हाला जी माहीत नसते ती माझ्याकडं जाणून घ्या, मला जी माहीत नसते ती तुमच्याकडं जाणून घेतो. आपलं कसं आहे ॲटिट्यूड रुबाब असलं काहीच नाही. हा बाबा मला येत नाही ना, येत नाही, अजून जरा प्रयत्न करतो. तुला येत नाही ना, मी तोंडावर सांगणार येत नाही, येते तर येते, असा विषय आहे. म्हणजे आपण कोणा मागं काय बोलत नाही, मागं काय करत नाही, असा विषय आहे बघा ह्यो. आणि पहिला सांगतो, आपण जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं सांगणार, जिथं बरोबर आहे ना तिथं कायम त्याच्या पाठीशी उभं राहणार. जिथं बरोबर आहे तिथं. आपण जिथं चुकीचं आहे त्या माणसाला आपण वट्ट सपोर्ट करत नाही आणि त्या नादाला पण लागत नाही आपण. असं विषय करते. एकदाच समजायला बघते, नाही समजलं ना चल विषय संपला जागेवर. कोण तो आम्हाला माहीत नाही. तर आता असा विषय आहे बघा. टायर बियर आणलं का नाही बसताना तर मला दाखवतो काय विषय होते बघूया. आणि आजचं जरा वातावरण कसं आहे माहिती आहे काय म्हणजे कळीनच झाले. नांदेडपासून म्हणजे उमरखेडच्या अलीकडे उठलोय मी 7 वाजता. तिथनं मला असं अंगात कणकणीच वाटतं. भया पण म्हणते जरा आज वातावरण काय वेगळं, असं अंगात असं कणकणी असल्यासारखं आहे. असं खाली वर उतरायचं गाडीवरनं म्हणलं नको वाटायला लागले, असं झाले अंगात. तर कुठं तर बघू पुढे गेल्यावर गोळ्या बिळ्या घ्यायच्या कणकणीवरच्या, डोकंदुखीवरच्या गोळ्या घेऊन खायचं. तसं आपण ठणठणीत असते, आपल्याला काय नाही. पण आजचं वातावरणच काहीतरी वेगळं झाले त्यामुळे असं विषय झालं. बघूया. आणि इथं कसं आहे सगळं
आउटसाईड आहे ते, म्हणजे ते वातावरण पहिलाच चांगलं नसते, त्यात आज काय लईच बिघडले असा विषय झाला आहे. बघूया पहिला टायर तर बसूया, जाऊया काय काय होते बघूया. मिशनीचा आवाज तिथं असला खतरनाक चालू आहे का नाही, काय बोलायलाच नको म्हटलं, नुसतंच आपली व्हिडिओ करूया. तर गाडी पण मस्तपैकी आता जरा टाईम होता पुसून घेतली, काचावीचा पुसून घेतल्या. रात्रीची गाडी जरा वेगळी पुसायला लागते सोडा, पेपरानं पाक. दिवसा जरा आपलं धुळा आपलं जायला इकडं तिकडं असं करायला लागते. आणि यो हायवे बघा यवतमाळचा बायपास आहे यो. तर साईडला आपलं दुकान मिळलं, भावाला विचारलं मिळते म्हणला, असा विषय झाला. आणि टायर पण आपल्याला लगेच मिळालं नायलॉनचं, अपोलोचं टायर घातलं काय लिफ्टिंगला आहे त्यामुळं नायलॉनचं टायर घातलं. आणि यांना नटा आवडता ना, नटाच्या अशा वरच्या पेचा घालला बघा, त्यामुळं टायरापाशी उभारायला लागते, काहीतरी फिट करायला नट आवडतं ना इकडं तिकडं. आता असा विषय झाला आहे, टायर ते सगळं फिट ते झाले. आता लिफ्टिंगला बघायला लागत नाही, मागचं लिफ्टिंग काय लई खात नाही, पुढचं लिफ्टिंगचं टायर जरा खाते, त्यामुळं मागच्या लिफ्टिंगला काय लई विषय येत नाही. म्हणून म्हटलं आपलं बटनच घालून टाके. आणि सगळ्या आता टायरी कशा बटनच झाल्या, त्यामुळं कसं आहे टायर किती जरी बटन असले तरी उन्हात लई पळवता येतच नाही आपल्याला, 60च्या वर तर काही जाता येत नाही. शेवटी किती जरी केलं तर टायर आहेत त्या, हे असल्या उन्हात गरम 100% होणार टायरी. आणि आता आपल्याला जायचं होतं संध्याकाळपर्यंत बिलासपूरमध्ये. कसं आहे पहाटे निघालतो आता, सकाळी 6च्या आत आपल्याला बिलासपूरच्या आत एंट्री करायला लागत्या, नाहीतर आपल्याला नो एंट्री लागत्या, बसायला लागते बोंबलं, पोलीस अडवते, एंट्री घेते, हे ते लय लढतर आहेत, लढतर आहेत लाख. आता जाऊन तिथं काय विषय होते काय माहिती. तर आपल्याला टायरामुळे झाला उशीर, त्यात उन्हात आपण गाडी पण पळवू शकत नाही, तिथं सगळ्या बैल त्या गाड्या हळूच जातात, त्यामुळं काय आता टायमाचं तर काय नियोजन लागेना झाले. फक्त आता पुढं काय अडचणी यायला नको, हाय असं व्यवस्थित जाऊ दे, सकाळ जरणं झाले कळायचं बंद. तर मित्रांनो पुढं येऊन थांबले बघा हॉटेलवर, आपलं मस्तपैकी अंडाकरी खायला लागलोय. इथं कसं आहे हॉटेलवर नॉनव्हेज अंडाकरी तर आहे का नाही एक नंबर मिळते म्हणून खायला, बाकीचं आपण कुठं खात नाही, इथं आपलं चांगले मिळते म्हणून लागलोय खायला. आणि जेवण पण आता करायला आम्हाला झाला उशीर, दुपारचे वाजल्यात 3 सव्वा 3 वाजल्यात. कसं आहे आम्ही पण आता बिंदास्त जेवायला लागले, ऊन पण आहे जरा, टायरी पण गार होत्यात म्हटलं, म्हणून आपलं जरा हळूहळू जेवायचं चालू आहे. असा विषय करायला लागलो यो. आणि हॉटेल पण मस्त आहे सोडा, इथं आम्ही प्रत्येक वेळी थांबते आणि इथं सगळे ड्रायव्हर ते थांबतात जेवायला, म्हणून म्हटलं इथंच थांबूया आणि मस्तपैकी निघायलाच चालू करूया. चला निघायला चालू केलं बघा. आत्ता भया तर काही झोपी गेल्यात. आता सध्याला तर आपण वर्ध्याच्या अलीकडं आहे, एक 25 ते 30 किलोमीटर अलीकडं आहे. वर्धा पास करून समृद्धी महामार्गाचा एक हायवे लागते, पूल लागते, पुलाच्या खाली एकदा थांबायचं, तिथनं एकदा उचलली की डायरेक्ट रायपूर बिलासपूरला आपण थांबायचं आहे. आणि आत्ता सध्याला पण आपली स्पीड काय लई नाही, 50-55 चालायला लागलो आहे. रस्ता सगळा मोकळा आहे हो, रात्रीच मजा येते बघा गाडी चालवायला. दुपारचं कसं आहे माहिती आहे काय, ती ऊन असलं पोळत असते का नाही, ते आपलं हिंमतच होत नाही लिव्हर दाबायची, असलं खतरनाक हाल होते. त्यामुळं आपलं डिगी निवांत रनिंग चालू आहे. चला काय विषय होते बघूया. तर मित्रांनो पुढं येऊन आता असं ब्रिज खाली गाडी लावल्या बघा, ही वरची 2 ब्रिज दिसतात का ना, ही समृद्धी महामार्गाची हायवे आहेत बघा मोठी. टायरी पण आता मस्तपैकी गार व्हायला थांबल्यात आणि असली आता खतरनाक गार होणार आहेत, त्यामुळे काही विषयच नाही, कारण की गाडी पण आहे सावलीत, काय ऊन लागत नाही काय नाही कुठनंच, मस्तपैकी सावलीत लावल्या गाडी. आणि या मामापाशी मस्तपैकी आता उसाचा रस पण मिळते, उसाचा रस पण जरा ताव द्यायचा. कसं आहे गाडी गार व्हायला म्हटल्यावर आपण पण जरा गार व्हायला पाहिजे, त्यामुळं म्हटलं मस्तपैकी उसाचा रस पिऊया. आणि उसाचा रस पण कसा आहे जरा बॉडीसाठी चांगला असते हो. आणि माझा पण जरा अंगात हाय अशक्तपणा, कणकण वाटायला लागल्या, म्हटलं मग आता तेवढं करायला लागते.
हा जाऊ दे आता. तर आपण इथं आत्ता पोचलोय बघा. गाडी आपली इथं लावल्या मस्तपैकी. आणि हे मार्केट आहे. ताडपत्री काय पूर्ण खोलली नाही, हे अशी अर्धी म्हणजे मागचं पडदा नुसतं काढलाय. कारण की आम्हाला लोक म्हणली तर ताडपत्री पूर्ण काढू नका. आणि आपली गाडी आत्ता अर्धी खाली झाल्या. हे लिफ्टिंगचं दुसरं टायर आहे का नाही, तिथं पहिल्या टायरापर्यंत गाडी आपली खाली झाल्या. आणि ते मामा तिथं दुकान उघडल्यात का नाही, तिथं आपलं पार्टीचं पहिलं दुकान होतं, तिथं 310 पोती खाली झाल्यात. अजून 410 पोती राहिल्यात. ती पोती आपल्याला एक पार्टीवाला बोलवायला येणार 11 वाजता. आता सध्या 10:30 वाजल्यात. आणि ते बोलवायला आला का नाही, मग गाडी त्यानं घेऊन जायचं, ते सॅम्पल घेऊन येते मस्तपैकी. असं विषय करायचा. आता तिथं लावलेली गाडी, मामा म्हटले गाडी साईडला लावा. आता गाडी लावल्या साईडला. असं नियोजन केले आजचा विषय. आणि तिथं पुढे तिथं पाणी पण आहे मस्तपैकी. आपण तोंड देऊन हातपाय धुवून जरा एकदम एक नंबरमध्ये फ्रेश होऊया. दात पण घासलं नाही काय नाही. मस्त सकाळी उठले 6 वाजता. पण तिथं गाडी खाली करायला तिथं पोती तीन मोजालतो, त्यामुळं काय आपल्याला दात तीन घासायला काय टाईम भेटला नाही. आता टाईम आहे मस्तपैकी एकदम फ्रेश व्हायचं. जरा टाईम भेटला तर व्हिडिओ त्यांनी एडिट करत बसायचं. असा विषय आहे सगळा आपला. आणि कसं आता ताडपदरी जेव्हा पोती असतात ना खाली, तेव्हा घडी काढायला एक नंबर सोपं पडत्या. आता खालची पोती सगळी गेल्यात, त्यामुळे आता इथं काढायचं बंद होणार आहे मला तर. ताडपदरी घडी करताना कधी सवय नाही ना एवढी, त्यामुळं जरा जमणार नाही. तरी पण बघूया काय काय विषय होते. आता इथं सगळे तर दुकानं बंद आहेत. इथं सकाळी 11 वाजता इथलं सगळं मार्केट उघडायला चालू होते. आता इथलं ह्या लाईनीतलं पहिलं दुकान म्हणजे ह्या पार्टीवाल्याने उघडलेलं. आणि दुसरं दुकान ह्या म्हणजे होळीचं सामान आहे, रंगतेन, त्या मामानं उघडले. असं आहे बघा. बघू शकता इथं एक सुद्धा दुकान उघडलं नाही. सायकलवाली मामा इकडं तिकडं बघा. ही मी जिथं बसले कट्ट्यावरती सुद्धा दुकान उघडलं नाही. असा विषय आहे. आणि आपण प्रत्येक वेळी रायपूरला तिथे रायपूर नाही, रायपूरच्या पुढं एक 120 किलोमीटर बिलासपूर आहे, तिथं आलो आहे आम्ही. तिथं कसं आहे सकाळी आहे की नाही, इथं 6 नंतर नो एंट्री चालू होत्या. मग आम्ही इथं 6च्या आत आलो आहे. इथं यायला नो एंट्री लागते 6च्या आधी. इथं 6च्या आधी यायला लागते. मग आम्ही 6च्या आधी बरोबर टायमाला आलो आहे. आता खाली करून जाताना इथं आम्हाला एंट्री नसणार आहे, तरी पण पोलीसवाल्याला 200-300 रुपये द्यायचं इकडं तिकडं. आणि एंट्रीतनं आपलं बाहेर निघायचं. असा विषय आहे बघा यो. असं करायचं. बघूया काय होते काय नाही. आता काय शेवटी नो एंट्री म्हटल्यावर गाडीचं कसं तर बाहेर काढायला लागणार. इथं मार्केट यार्डात फिरून फिरून शेवटी आम्हाला एक ढाबा गावला बघा एक नंबर. की असं राईस पण मिळते इथं, का रोटी पण काही मिळत नाही सोडा. राईस वरण भात आपलं एक नंबर. पापड पण मिळतो, पापड एक नंबर आहे. मला तेच आवडलं म्हणून त्याच्यावरच दिला ताव एक नंबर. आणि आता म्हटलं मस्तपैकी खायचं. की असं हॉटेल आहे इथं, जे ड्रायव्हर मंडळी सोडा जेवायला काय विषय नाही. मस्तपैकी जेवायचं आणि जायचं गाडीपाशी. परत कुठं आपल्याला दुसरा पॉईंट देतात खाली करायला काय माहिती. तर मित्रांनो इथं आपल्याला दुसरा पॉईंट मिळाला आहे बघा. आले 1-2 किलोमीटर पुढं. इथं असं एक दुकान आहे बघा सगळं पार्सलचं इकडं तिकडं. आणि इथं आता साखर खाली करायला लावली. एक मामा वडणं वारा लागलाय आणि दुसरा मामा एक खालनं घेते. असा किती
आता हे म्हणजे दुसऱ्या पॉईंटवर 200 पोती सोडा, पण आता असं 200 पोती कधी खाली करतेली काय माहिती बाबा. या असं गोडान आहे पाक लांबपर्यंत जायचं आहे. आता पहिला गेलेला माणूस आत्ता आलाय बघा इथं, त्यामुळं काय खाली होईल लवकर असं तर मला काय वाटत नाही. खाली व्हायला संध्याकाळच होणार आहे, तरी बघूया खाली लवकर झाली तर ठीक, नाही तर मग काय उद्या भरायची गाडी. आणि मी काय तुम्हाला मगाशी म्हटलं तसं गाडी आपली काय दुपारचं खाली होत नाही. संध्याकाळ झाली तरी अजून गाडी जवळजवळ 210 का 220 पोते. इथं बमला एका पोत्याला 2 मिनटं लावा लागल्यात आणि लवकर खाली करणं पण झाल्यात. इकडं टाइमपास इकडं तिकडं. आता या टेम्पोमध्ये 30 पोते आहेत वाटतं आणि अजून आत बघू शकता तुम्ही किती पोते राहिल्या तिथं. एक दोघं जण माणसं आहे ती, एक उचलून नेते, एक आपलं खाली पाडते. कधी खाली होणार मला तर वाटतं आता आपली गाडी खाली व्हायला निवांत संध्याकाळचे 11 वाजणार आहेत. आणि इथं मच्छर तर एवढे आहेत का नाही कळायचं बंद झाले इथं. लय म्हणजे लय मच्छर आहेत. साईडला हे असले गटर आहे का नाही त्यामुळं, आणि मच्छर लय म्हणजे लय नाही, गोळपाच येते डायरेक्ट आला तर अंगावर. त्यामुळं इथं बाहेर उभारून तर चालत नाही. पण आता पोती मोजायला आपल्याला बाहेर इथं उभारायला लागते. ताडपत्री काय आता आपण उद्या काढायची. बघूया गाडी तर आपली रात्री होणार 11 वाजता खाली. त्यामुळे आता लय काय टेन्शन घ्यायचं नाही. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.